नागपूरवरून आली आहे. सौभाग्यवती विद्या मिलिंद देशपांडे. MA BEd पर्यंत शिक्षण झालं आहे. पेशानी अध्यापिका आहे आणि संगीतात विशारद झालं आहे. गेल्या 8 वर्षांपासून फक्त रामनवमीचं कीर्तन करते. रामनवमीच्या कीर्तनाचा असा थोडासा एक फक्त सांगायचं आहे की 2014मध्ये माझ्या मोठ्या मुलाच्या वेळेला जेव्हा मी गर्भवती होते तेव्हा डोहाळे म्हणून मला कीर्तन करण्याची इच्छा झाली आणि 5व्या महिन्यात मग मी पहिल्यांदा रामनवमीचं कीर्तन केलं. मला कुठलीही पार्श्वभूमी नाही कीर्तनाची, पण तेव्हा अचानक लहानपणापासून जे कीर्तन ऐकत होते तर सासरी आल्यानंतर पहिली रामनवमी होती आणि सासूबाईंना विचारलं तर त्या म्हणाल्या की आपण करू तयारी, आणि 5 दिवसात त्यांनी मला पूर्ण सगळा संच उभा करून माझ्याकडनं तयारी करून घेतली आणि ते पहिलं कीर्तन मी माझं केलं. त्याला शास्त्रशुद्ध जोड मिळावी म्हणून ऑनलाईन अभ्यास वर्ग. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. यस्या हिमाद्रिस्तु मुखस्य शोभा, आभां ददत्यत्र च सूर्यरश्मि. कश्मीरदेशस्य सुदेशमौली, सा वन्दनीया मम मातृभूमि. पुण्डलीकवरदे हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. नवनीरद सम नवनीत प्रिय, नवनीरद सम नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी. हरि हरि जय जय राम कृष्ण हरि. कृष्ण हरि. मज भेटून जावो प्रल्हाद सद्गुरुनाथा. मज भेटून जावो प्रल्हाद सद्गुरुनाथा. गुरुनाम पताका घेईन माझे स्कंधी, मज तारुण नेईल नामाची ती धुंदी. सर्वस्वार्पुनी तन मन करी आनंदी. हा देह पडावा तव गुण गाता गाता. मज भेटून जाओ प्रल्हाद सद्गुरुनाथा. मज भेटून जाओ प्रल्हाद सद्गुरुनाथा. प्रल्हाद सद्गुरुनाथा. प्रल्हाद सद्गुरुनाथा. समर्थ सद्गुरु श्री प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज निरूपणासाठी
अभ्यास वर्गात ऐकलेलं सगळ्यात पहिलं चरित्र संत ज्ञानेश्वरांचं, त्यांचाच अभंग आज घेते आहे. माऊलींनी अवघ्या जगाचा संसार सुखी व्हावा म्हणून त्यांच्या माऊलींना म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाला मागणं मागितलं. अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. सगळ्या संतांना हा संसार म्हणजे भवताप वाटला आणि पंढरपूर हे त्यांचं माहेर वाटलं. तिथे जाऊन ह्या संसारामध्ये जशी सासूरवाशीण सगळ्या प्रकारचे ताप सहन करते, तसा हा संसार म्हणजे जणू काही ताप आहे आणि तो सगळा ताप दूर करण्यासाठी मी माझ्या माहेरी, जशी सासूरवाशीण माहेरवाशीण झाली की सगळे ताप दूर करून येते, तिथनं एक ऊर्जा प्राप्त करून येते आणि मग सुखाने तिचा संसार करते, तसं माऊली पण म्हणतात आहे की मी माझ्या माहेरी जाईन, माझ्या माऊलीला, माझ्या विठ्ठलाला भेटेन. पुढच्या कडव्यामध्ये म्हणतात माझ्या माऊलीला क्षेम देईन, कडकडून आलिंगन देईन आणि ये हृदयीचे ते हृदयी ओतिले, असं त्या माझ्या विठ्ठलाच्या हृदयातलं माझ्या हृदयात भरून घेईन आणि अवघा संसार सुखी करण्याचा मी प्रयत्न करीन. सुख हे मानून घेण्यावर आहे बरं का, कारण सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले. सुख माणूस अनुभवतच असतो, त्याचा आनंद घेतच असतो की लगेच दुःख त्याच्या पायाशी येऊन उभं राहतं. संस्कृत महाकवी भासांनी आपल्या स्वप्न वासव दत्तम नाटकामध्ये खूप सुंदर पंक्ती वापरली आहे. चक्रार पंक्तिरीव गच्छती भाग्य पंक्ती. त्या भाग्य पंक्ती म्हणजेच जणू काही सुखदुःखाच्या भाळी लिहिलेल्या रेषा आहेत आणि जसं चाकाचं आरं खालीवर होत असताना त्याचे हे जे आहेत आरे जे आहेत ते खालीवर होतात, तसंच माणसाच्या आयुष्यात सुखदुःख सुद्धा खालीवर होत असतं आणि त्या संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख आनंद जर शोधला तर माणूस नक्कीच सुखी होत असतो. राष्ट्रसंत आपल्याला सांगतात की 4-5 काड्या काटक्यांनी उभा केलेल्या झोपडीमध्ये सुद्धा आपल्याला सुख अनुभवता येतं. राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. म्हणजे त्या राजाला जी सुख महालात अनुभवता येतात ती आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आपल्या झोपड्यात सुद्धा अनुभवता येतात, फक्त आनंद मानता आला पाहिजे. आणि माऊली सांगतात आहेत त्यांच्या माऊलींना, त्यांच्या भगवंताला, आपल्या विठ्ठलाला सांगतात आहेत की हे विश्व मला आनंदाने भरायचं आहे आणि म्हणून आपल्या पसायदानात सुद्धा मागणं मागतात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. मी दुसरं तिसरं काही तर नाही करू शकत, पण वाग्यज्ञ जरूर करू शकतो आणि माझ्या या वाग्यज्ञानी सगळ्या संसाराला तोषवून दे, समाधान दे, संतोष दे. आणि जेव्हा असे प्रत्येकाच्या मनात आनंद मी निर्माण करू शकेन तेव्हा आनंदाचे तरंग उठतील आणि मग आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. असं सगळं विश्व आनंदाने भरेन आणि मग हे विठ्ठला
मी परत तुझ्या भेटीला येईन, कारण वारी ही दरवर्षी. आणि मग हा संसार मी कसा सुखी केला, तुझ्याकडून नेलेली ऊर्जा मी प्रत्येकाच्या मनामध्ये सुख, समाधान, आनंद ह्या सगळ्या प्रकारांनी कशी ओतली, हे भगवंता मी तुला सांगायला जरूर येईन. आणि म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना देण्यासाठी शक्ती दे, बुद्धी दे. आणि म्हणून माऊली आपल्या निरूपणाच्या पूर्वरंगाच्या अभंगामध्ये सांगतात, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार. असा आपल्या भारतातल्या कितीतरी महान लोकांनी जगाचा संसार सुखी व्हावा म्हणून आपल्या संसाराची आहुती दिली. त्यांची नावं घेतली तर हाताची बोटंसुद्धा कमी पडतील. आणि म्हणून अशी ही आपली भारतभूमी उदात्त श्रेष्ठ आहे. त्या भारतभूमीला वंदन करते आणि सगळेजण एकदा सोबत नामस्मरण करून माझी कीर्तन सेवा पूर्ण करते. सोबत म्हणूयात, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, भारत माता की.